नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या आदिराजला म्हणते की खूप कॅज्युअली घेऊन चालणार नाही. धोक्याची सूचना आहे असं आश्रयबाबांनी सांगितलं आहे. आपल्यामुळे आयडी, तात्या, सावरी सगळे त्याच्यामध्ये गुंतले गेले आहेत. नित्याला थोडी थोडी चक्कर येऊ लागते. आदिराज म्हणतो का आयडी आणि तात्या घरामध्येच असतात. लवली संते त्यांच्यावरती नजर ठेवून असतात आणि राहिला प्रश्न सावरीचा, तिला तर मी काही एकटं जाऊ देत नाही कुठे. काही होणार नाही, विचार करू नका जास्त. आणि सावरीच्या प्रोजेक्टच्या कामासाठी मला काही सामान आणायचं आहे, मी जातो असं म्हणून तिथून निघत असतो. तितक्यात नित्याला चक्कर येते आणि ती खाली बसते. आदिराज धावतच तिच्याकडे पुन्हा येतो आणि विचारतो की डॉक्टरकडे जायचंय का, काय झालं आहे तुम्हाला. नित्या म्हणते की खूप विचार करते, त्याच्यामुळे बहुतेक गरगरल्यासारखं होत असेल. आदिराज म्हणतो की तेच सांगते, जास्त विचार करू नका. घरामध्ये आयडी, तात्या, अम्मा आहेत, त्यांच्याशी बोला. आणि पुन्हा नित्याला जाऊ का असं विचारतो. नित्या जा असं बोलते. इकडे शालिनीने 100 नमस्कार पूर्ण केलेले असतात. आश्रय म्हणतो बोल आता काय म्हणतेस. शालिनी सांगते माझ्या पायातील सुरक्षाबंध कोणीतरी पळवला आहे. आश्रय चिडूनच म्हणतो की अगं श्वास आहे तुझा तो, तुझ्या हातून इतका निष्काळजीपणा कसं काय घडला. शालिनी म्हणते की हे कोणी केलं आहे मला माहिती आहे, पाहुणीनेच नित्याने सांगितलं असेल आणि म्हणूनच नित्याने तो पळवला असणार. आश्रय चिडूनच म्हणतो अगं ते कोणी पळवलं, कुठं गेलं याला काहीच महत्त्व नाही, पण तुला कळतंय का तू तुझा मृत्यूयोग अटळ करून ठेवला आहे. एवढे उपाय करून तो सुरक्षाबंध मी तुला बनवून दिला होता. शालिनी म्हणते की आपण दुसरा सुद्धा बनवू शकतोस ना. आश्रय म्हणतो त्याचा काही सुद्धा उपयोग होणार नाही, तुला तोच शोधावा लागेल. तोपर्यंत तुला जिवंत कसं ठेवता येईल याचा उपाय मी शोधतो. शालिनी म्हणते मी तुला हवे तितके पैसे द्यायला तयार आहे. आश्रय जोरातच तिच्यावरती ओरडतो आणि पहिले तो सुरक्षाबंध शोधून आण, निघ इथून असं बोलतो. शालिनी तिथून निघून जाते. इकडे आदिराज आणि सावरी प्रोजेक्टच्या कामासाठी बाहेर आलेले असतात. सावरीच्या हातातील पिशवी खाली पडते आणि ती आदिराजला गाडी थांबवायला सांगते. तेव्हा आदिराजची नजर आरशामध्ये जाते. त्याला सोमा त्याच्यावरती पाळत ठेवताना दिसतो. सावरी पिशवी घेऊन येते. आदिराज तिला सांगतो की सोमा आपला पाठलाग करत आहे. सावरी म्हणते की त्या शालिनीनेच पाठवलं असणार त्याला, पण आता काय करायचं. आदिराज म्हणतो बघूयात, चल आपण इथून निघू असं म्हणून ते जात असतात. तितक्यात सोमा त्याला आवाज देतो. सोमा म्हणतो की झाली का खरेदी. आदिराज म्हणतो तुम्हाला तर माहितीच असणार आहे ना, केव्हापासून तुम्ही आमचा पाठलाग करताय ना. सोमा म्हणतो असं असेल तर पाठलाग अगोदरच करायला पाहिजे होता. असं म्हणून तो त्याच्या खिशातून इयरिंग्स काढून आदिराजला दाखवतो. आदिराज म्हणतो सावरे तुझे कानातले देखील पडले आहेत का, असं म्हणून तो सोमाच्या हातातून कानातले घेत असतो. सोमा हात मागे घेतो आणि म्हणतो की आदिराज वेडा होऊन पेढा खाऊ नकोस. रेस्ट हाऊसवरती 2 माणसं आली होती काहीतरी सामान विकायला आणि त्याच सामानामध्ये मला हे इयरिंग सापडलं आहे आणि त्याच्यामध्ये कॅमेरे लपवलेले आहेत मॅडम साहेबांवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांचं सुरक्षाबंधसुद्धा पळून घेऊन गेले आहेत ते. आदिराज आश्चर्यानेच विचारतो की कोण माणसं होती, तपास लागला का त्यांचा. सोमा म्हणतो तुझी नाटकं बास कर, तुझ्यावरती तर विश्वासच नाही राहिला माझा. आता फक्त संशय आहे, पण ज्या दिवशी खात्री पटेल ना, तो पुढे बोलतच असतो. तोच आदिराज म्हणतो की तो दिवस कधीच येणार नाही. सोमा म्हणतो की आता मी फक्त वॉर्निंग द्यायला आलो आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो. इकडे शालिनी कारने घरी येत असते. शालिनीला नित्याचे आणि आश्रयाचे शब्द आठवत असतात. तितक्यात तिच्या गाडीसमोरून नित्या चाललेली असते. शालिनी गाडी थांबवते आणि विचार करते की आता हिलाच विचारावं लागणार आहे की सुरक्षाबंध कुठे आहे, पण ही सहजासहजी सांगणार नाही. तिला चांगलाच ट्रिगर करावं लागेल आणि मग ती एखादी चूक करेल आणि मग मी सुरक्षाबंधापर्यंत पोहोचू शकेल. गाडीतून उतरून ती नित्याचा पाठलाग करू लागते. नित्या देवी आईच्या मंदिरामध्ये येते. देवीला ती नमस्कार करते आणि सांगते देवी आई, या लढाईमध्ये जे काही संकट समोर येतील त्या सर्वांना आम्ही सामोरे जाऊ, पण माझं घर, कुटुंब यांच्यावरती संकट येऊ देऊ नकोस. जे गौरीच्या वाट्याला आलं होतं ते नित्याच्या वाट्याला येऊ देऊ नकोस. आई, तात्या, सावरी ही माझी माणसं आहेत. अगोदरच आमच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये उलथापालथ झाली आहे. जोगतीन म्हणते की अजूनही उलथापालथ होणार आहे. हा काळच तसा आहे. एकीकडे सुखाचं शिखर गाठशील तर दुसरीकडे दुःखाच्या डोहामध्ये बुडशील. तितक्यात शालिनी तिचा पाठलाग करत त्या ठिकाणी पोहोचलेली असते. इकडे आदिराज सावरीला घरी सोडवतो आणि नित्या मॅडमला देवळात जायचं आहे, त्यांना घेऊन देवळात जातो असं बोलतो. सावरी म्हणते पण त्या सोमाचं काय करायचं. आदिराज म्हणतो त्याचा काटा कधीही काढता येईल, पण आपलं टार्गेट शालिनी आहे. तितक्यात तात्या बाहेर येतात आणि नित्या घरामध्ये नाही, बाहेर गेली आहे असं सांगतात. आदिराज काळजीने विचारतो की कुठं गेले आहेत. तात्या सांगतात की माहिती नाही, पण बहुतेक ती देवळामध्ये गेली असेल. आदिराज म्हणतो ठीक आहे बघतो मी असं म्हणून तिथून निघून जातो. जोगतीन सांगते की खूप कठीण काळ आहे, स्वतःची काळजी घे. देवी आई जरी तुझ्या पाठीशी असली तरी नियती कोणाला चुकत नाही असं म्हणून एक नारळ नित्याला देत असते.
हा नारळ घे, देवीचा आशीर्वाद आहे, तो कायम तुझ्याजवळ ठेव असं सांगते. नित्या पदरामध्ये तो नारळ घेणार तितक्यात शालिनी येते आणि म्हणते की नाही मिळणार तुला देवीचा आशीर्वाद, असं म्हणून तो नारळ ती हवेमध्ये उडवते. नित्या देखील शालिनीला मागे ढकलते आणि आपला पदर समोर करून तो पदरामध्ये नारळ झेलते. शालिनीला खूप मोठा धक्का बसतो. नित्या म्हणते की माझ्या पदरामध्ये देवीचा आशीर्वाद पडला आहे आणि असंच सुख माझ्या पदरात पडत राहणार आणि तुम्हाला मात्र अपयश मिळत राहणार. शालिनी म्हणते की तेच सुख हिरावून घेण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. इकडे आदिराज देवी आईच्या मंदिरा दिशेने जात असतो. तो स्वतःशीच बोलतो की देवी आईच्या मंदिरामध्ये नित्या मॅडम गेल्या आहेत, तिथं त्यांना काही धोका नाही, पण नको ती हुरहुर का लागली आहे मला, लवकरात लवकर पोहोचावं लागेल त्यांच्यापर्यंत. शालिनी विचारते की कुठे आहे जे तू चोरलं आहे ते. नित्या म्हणते की काय चोरलं ते तरी आधी सांगा. शालिनी म्हणते की माझ्या पायातील कडं. नित्या म्हणते की त्या कड्याचं मी काय करू, मला काय गरज आहे त्याची. शालिनी म्हणते की पण मला गरज होती त्याची. शालिनी चिडूनच म्हणते की या सगळ्याशी तुझा संबंध आहे, हुशारी करू नकोस नित्या. नित्या देखील ओरडून म्हणते की आवाज खाली, नाहीतर तुम्हालाच त्रास होईल. शालिनी म्हणते हे मला सांगायची गरज नाही, पूर्वी देखील शिर्के पाटलांच्या घरामध्ये मोलकरीण होतीस तू. नित्या देखील म्हणते की विसरलात की काय, मालक होते मी, गौरी यशवंत शिर्के पाटील, आणि त्याचाच त्रास झाला तुम्हाला म्हणून तुम्ही कपटीपणाने सर्वांचाच बळी घेतलात. पण मी तसं नाही करणार. तर जीव घ्यायच्या अगोदर तुम्हाला नक्की सांगेल आणि तिला चक्कर येऊ लागते. शालिनी चिडूनच तिचा गळा पकडायला जाते, पण नित्याला चक्कर येते आणि ती खाली पडते. तितक्यात आदिराज येतो आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागतो. काय झालं यांना असं विचारतो. शालिनी लगेच नाटकं करू लागते. काय झालं काय माहिती, अचानकच चक्कर आली वाटतं तिला, माझ्याशी आता तर नीट बोलत होती. जोगतीन सांगते की देवी आईने तिच्या पदरामध्ये आशीर्वाद टाकला आहे पोरा. आता आदिराज नित्याला डॉक्टरकडे घेऊन जातो. आदिराज काळजीनेच म्हणतो की जास्त हालचाल करू नका नित्या मॅडम आणि काळजी घ्या तुमची. डॉक्टरांना विचारतो की काय झालं आहे यांना, काळजीचं काही कारण नाही ना, काही सिरियस तर नाही ना. डॉक्टर म्हणतात की सिरियस तर आहेच. आदिराज म्हणतो की का ॲडमिट करायची गरज आहे का. डॉक्टर सांगतात की ॲडमिट तर करावं लागेल, पण त्याला अजून वेळ आहे. आदिराज म्हणतो नाही नाही, काही इमर्जन्सी असेल ना तर आत्ताच ॲडमिट करून टाका तुम्ही त्यांना. डॉक्टर सांगतात असं नसतं, नवा जीव आहे ना तो, त्याला वाढायला जरा वेळ लागणार आणि बाबा होणार आहात तुम्ही. आदिराजला खूप आनंद होतो आणि तो आनंदाने नित्याला मिठी मारतो. डॉक्टर म्हणतात की आता तुमची जबाबदारी वाढली आहे, 2 जीवांची काळजी आता तुम्हालाच घ्यायची आहे. आदिराज म्हणतो खूप चांगली काळजी घेईल मी त्यांची, आणि नित्याला म्हणतो की ढोल ताशा मागून घेतो मी लवली संत्याकडून आणि वाजत गाजतच घरी जाऊ आपण. नित्या म्हणते नाही नको, त्याची काहीच गरज नाही. नित्या देखील खूप खुश असते. आदिराज म्हणतो आयडी दाते तर खूपच खुश होतील. शालिनी हे सर्व आडोशाला उभं राहून पाहत असते. ती मनाशीच म्हणते गौरीचं जे केलं होतं तेच तुझं सुद्धा होणार आहे. परत एकदा बाळाच्या जन्माच्या अगोदरच त्याचा बळी घेण्याचा आनंद मिळणार आहे मला. तुझ्या पोटामधील वंश मी वाढूच देणार नाही असं म्हणते. इकडे घरी सावरी आणि राजमा दोघेही कुणीतरी येणारं ग असं म्हणून नित्याला चिडवत असतात. विमल त्या दोघींनाही बाजूला करते आणि नित्याची दृष्ट काढते. राजमा आणि सावरी दोघे देखील पेढा की बर्फी याच्यावरून भांडू लागतात. विमल म्हणते आता लाडू खा माझ्या हातचा, गप्प बसा. सावरी म्हणते की घालणारच ना आता आम्ही गोंधळ, एकदा का ते बाळ आलं तर मग आमच्याकडे कोण लक्ष देणार, मग ते संपूर्ण घर डोक्यावर घेणार, असं म्हणून सर्वजण हसू लागतात. राजमा म्हणते की आम्ही गोंधळ घालणारच ना, म्हणजे आमचा आवाज तरी पोहोचेल त्याच्यापर्यंत. विमल म्हणते पण आता घरामध्ये शांतता पाहिजे. अम्मा म्हणते तुम्ही जर असा रोज गोंधळ घालत बसले ना तर ते येईल का तुमच्याकडे. सावरी म्हणते की असं कसं, मी आत्या आहे त्याची, ते येणारच माझ्याकडे. राजमा म्हणते नाही, ते अगोदर माझ्याकडे येणार, कारण मी त्याची बहीण आहे ना, मीच खेळवणार त्याला. तात्या म्हणतात अरे पण मी आजोबा आहे त्याचा आणि आजोबाचं नातवाचं खूप जमत असतं. विमल काळजीनेच म्हणते की तुम्ही जरा थांबा, आणि मॅडम आपल्याला आता आणखी खूप जपावं लागणार आहे. त्या आश्रय बाबा काय सांगून गेले आठवतंय ना, जाधवांच्या वंशावरतीच संकट येणार आहे. सर्वांना धक्का बसतो आणि त्याला आश्रयाचे शब्द आठवू लागतात. तेव्हा सावरी म्हणते की अगं आयडे, जाधवांची सावरी आहे ना मध्ये, तू काळजी करू नकोस, त्या शालिनीला बाळापर्यंत पोहोचू सुद्धा देणार नाही आम्ही. राजमा म्हणते की होय मावशी, तिची सावली सुद्धा पडू देणार नाही आम्ही त्याच्यावरती. सावरी म्हणते की आपलं सुरक्षा कवच भेदून ती शालिनी बाळापर्यंत पोहोचू शकणार नाही. विमल हात जोडून म्हणते की सगळ्यात मोठं तर कवच देवी आईचं आहे, देवी आई सांभाळेल आता बाळाला. इकडे शालिनी देखील कुणीतरी येणार ग असं गाणं म्हणत बसलेली असते. ती स्वतःशीच म्हणते जे मी गौरीसोबत केलं आहे तेच आता मी नित्यासोबत करणार आहे. नित्याचा मृत्यू जरी माझ्या हातून लिहिला नसला तरी सुद्धा मी तिला खूप साऱ्या वेदना, खूप साऱ्या यातना देऊ शकते.
नियतीने पुन्हा एकदा मला संधी दिली आहे. गौरीचं बाळ मी मारलं होतं ना, तसंच आता नित्याचं सुद्धा बाळ मी आता मारणार आहे. तेव्हा सोमा त्या ठिकाणी आलेला असतो आणि आश्चर्यचकित झालेला असतो. शालिनी म्हणते की नित्याचं बाळ आता जाणार आहे. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नित्या आदिराज देवी आईच्या दर्शनासाठी आलेले असतात. जोगतीन त्यांना सांगते की बेसावध राहू नका, वाट खूप धोक्याची आहे. हे बाळ तुमचं आहे म्हटल्यानंतर त्याला सुद्धा धोका आहेच ना. इकडे रेस्ट हाऊसवरती सोमा 2 बायकांना घेऊन आलेला असतो. शालिनी नित्याचा फोटो त्या दोघी बायकांच्या हातामध्ये देते. तेव्हा शालिनी सांगते की या बाईचा गर्भ रिकामा करायचा आहे. तेव्हा त्या बायका नित्याचा फोटो हातामध्ये घेऊन फोटोकडे पाहू लागतात. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.